रामकृष्ण हरी माऊली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की या देहानेच आपल्याला या जन्म मरणाचे खंडन करता येते, पण त्यासाठी आपण जर संत महात्म्यांना शरण गेलो नाही आणि त्यांच्याकडून जर ते ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर आपल्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकावे लागेल. दृष्टांताने जर सांगायचे झाले तर एक आंधळा मनुष्य असतो आणि तो आंधळा मनुष्य दररोज एकाच गावात भिक्षा मागतो. एक दिवस त्याला असे वाटते की आपण दुसऱ्या गावामध्ये जाऊन भिक्षा मागावी, पण पूर्वीची पद्धत अशी होती की गावाभोवती एक तट म्हणजे एक भिंत बांधलेली असायची आणि बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा असायचा. तर त्या आंधळ्याला दुसऱ्या गावाला जावे वाटले तेव्हा त्याने एका सद्गृहस्थाला विचारले की बाबा रे, मला दुसऱ्या गावात जायचे आहे, त्यासाठी मला रस्ता दाखव. मग त्या सद्गृहस्थाने काय केलं की त्या आंधळ्याचा हात धरला आणि तो जो गावाच्या बाहेर बांधलेला तट होता म्हणजे भिंत होती त्या भिंतीला लावून दिला आणि त्याला सांगितलं की बघ, या भिंतीला हात धरून चालत राहा, खूप चालून गेल्यानंतर तुला एक दरवाजा लागेल. जिथे तुझ्या हाताला भिंत लागणार नाही तिथे दरवाजा आहे असे समज आणि त्यातून तू बाहेर पड. त्याप्रमाणे आंधळा त्या भिंतीला धरून चालू लागला. चालून दमला, त्याला खूप घाम आला आणि नेमका आता दरवाजा जवळ येणार तोच त्याच्या अंगाला खाज आली. मग तो अंगाला खाजवताना त्याने भिंतीचा हात काढला आणि चालतच राहिला. तेवढ्या वेळात तो दरवाजा निघून गेला आणि पुन्हा त्याच्या हाताला ती भिंत लागली आणि परत तो त्या गावाभोवती फिरू लागला. असंच हा जो मनुष्य देह आहे हा एक भगवंताने दिलेला आपल्याला बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा आहे. त्याच्यातून जर आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे संत महात्म्यांकडून ते ज्ञान प्राप्त करून घेऊन जर आपण या देहातून या जन्ममरणाचं खंडन आपण केलं नाही तर आपल्याला परत या जन्ममरण रूपी भोवऱ्यातच सापडावं लागेल. तो मनुष्य आंधळा होता. आपण तर डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखेच करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. रामकृष्ण हरी माऊली.